नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनल. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप पॉवरफुल होणार आहे मित्रांनो, जो आहे स्पिरिच्युअल टॅबलेट. आता स्पिरिच्युअल टॅबलेट म्हणजे काय? बघा, जेव्हा आपली बॉडी पूर्णपणे बिमार असते, है ना, आपलं शरीर जेव्हा बिमार असतं तेव्हा आपण मेडिसिन घेतो, गोळ्या घेतो. ते झाले आपल्या शरीराच्या गोळ्या. पण स्पिरिच्युअल टॅबलेट म्हणजे काय? जेव्हा आपल्या जीवनामध्ये फार कन्फ्युजन येतात, ओव्हर थिंकिंग असतं, आपलं जे डोकं आहे, माइंड आहे, ते पूर्णपणे डिस्टर्ब असतं. तर अशा वेळेस आपल्याला कोणती टॅबलेट घेणं फार गरजेचं असतं. तर ती आहे स्पिरिच्युअल टॅबलेट. आणि ही घेतात कशी? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत, की स्पिरिच्युअल टॅबलेट म्हणजे आहे काय, ती कशी घ्यायची आणि त्याचा काय फायदा होतो, हे सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहेत कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण समजूया आता की स्पिरिच्युअल टॅबलेट म्हणजे काय. बघा, स्पिरिच्युअल टॅबलेट ही कोणती फिजिकल मेडिसिन नाही आहे. ही एक प्रॅक्टिस आहे, प्रोसेस आहे. म्हणजे आता बघा, आपल्याला माहिती आहे की आपलं जेव्हा शरीर बिमार असतं तेव्हा आपण दवाखान्यात जातो, गोळ्या घेतो, है ना. तर ती आपल्या शरीरासाठी असतं. पण हे स्पिरिच्युअल टॅबलेट काय आहे ना, ही आपल्याला काही असं म्हणजे एक टॅबलेट म्हणून मिळत नाही. ही एक प्रॅक्टिस आहे, ही प्रोसेस आहे. सोप्या भाषेत समजूया. स्पिरिच्युअल टॅबलेट म्हणजे मेडिटेशन, ब्रीथ, अवेअरनेस आणि ज्ञान. जर शरीराला रोज अन्नाची गरज लागते तर आपण काय करतो? अन्न खातो. तर आपल्या आत्म्याला सुद्धा मेडिटेशन, आपलं जे श्वास आहे, आपला जो अवेअरनेस की आपण किती त्याच पूर्ण एकाच ठिकाणी प्रेझेंट मोमेंटमध्ये आहोत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान, ह्या सर्व गोष्टीची गरज लागते. हे झालं आपल्या सोलचं अन्न. जसं शरीराचं अन्न असतं तसं हे झालं आपल्या सोलचं अन्न. तसंच आत्म्याच्या आपल्या शांततेला सुद्धा स्पिरिच्युअल टॅबलेटची फार आवश्यकता असते. मग आता आहे मेडिटेशन. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे मेडिटेशन, ध्यान. आता ध्यान म्हणजे काय? काहीही करायचं नाही. मी बऱ्याच वेळा सांगते तुम्हाला की ध्यान म्हणजे काही प्रक्रिया नाही आहे. काही न करणंच म्हणजे ध्यान आहे, है ना, मेडिटेशन आहे. फक्त शांत बसायचं आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. कसं? बघा, सरळ बसायचं, डोळे बंद करायचे आणि आपला जो नैसर्गिक श्वास आहे तो ऑब्झर्व करायचा. म्हणजे जबरदस्तीवाला नाही, जो तुमचा आता नॅचरली, आता सपोज तुम्ही व्हिडिओ बघताय, ठीक आहे, व्हिडिओ बघताना तुमचा श्वास सुरू आहे तर तो तुमचा नैसर्गिक श्वास झाला. तर त्याच्याकडे फक्त बघायचं, ऑब्झर्व करायचं. कुठलाही मंत्र नाही, कुठलंही फोर्स नाही, फक्त आणि फक्त काय करायचं? ऑब्झर्व करायचं. हळूहळू काय होतं ना मित्रांनो, आपलं जे डोकं आहे ते शांत होतं, आपले जे विचार आहे ते कमी होतात आणि जे इनर पीस, ज्याला आपण म्हणतो आतील शांती, ती आपल्याला जाणवते. मग आता ही ब्रीथ अवेअरनेस, म्हणजे आपलं जे श्वास आहे, जे धडधडते, त्याचं किती अवेअरनेसमध्ये आपण आहोत आणि आपण किती बघतो त्याच्याकडे अवेअरनेसने, हे समजूया. बघा, श्वास म्हणजे जीवन आहे. तुम्हाला माहिती आहे, आता आपण कधीतरी बघतो एखाद्या कुणी म्हणजे कोणाची डेट झाली आहे ना, कुणी मरण पावलं, त्यावेळेस आपण जातो तर नेमकं त्या व्यक्तीला त्याच्या नावाने नाही हाक मारत, काय म्हणतं, कधी डेड बॉडी उचलायची, है ना. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला चालवण्यासाठी आपला श्वास आहे, तो निघाला म्हणजे आपण संपलो. हे तर सर्वांना माहिती आहे, है ना. तर हा जो श्वास आहे तो आहे आपलं जीवन. आणि जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष ठेवता, लक्ष देता, तेव्हा तुम्ही काय होता? प्रेझेंट मोमेंटमध्ये येता. म्हणजे आता समजा व्हिडिओ बघताना तुम्ही ज्या मोमेंटमध्ये आहे त्याच मोमेंटमध्ये राहता. आपलं जे डोकं आहे ते पास्ट आणि फ्युचरमध्ये जात असतं, फार जात असतं, वारंवार जात असतं. फक्त आपल्याला काय करायचं? जेव्हा ते पास्ट आणि फ्युचरमध्ये आपले विचार, आपलं थॉट, आपलं डोकं जर गेलं तर आपल्याला परत त्याला श्वासाकडे बघायचं. म्हणजे आपण काय होतं ना, प्रेझेंट मोमेंटमध्ये येतो. ही सोपी प्रॅक्टिस आहे. श्वास आत, श्वास बाहेर, फक्त पाहत राहणं, यातच आपली हिलिंग होते. हिलिंगसाठी पण आपल्याला कुठे जायची आवश्यकता नाही आहे, कुणाकडे एक्स्ट्रा क्लासेस लावायची आवश्यकता नाही. आपली हिलिंग, आपलं सर्व काही आपण स्वतः करू शकतो. फक्त एकाच गोष्टीमुळे, ते आहे मेडिटेशन, जे मी तुम्हाला सरळ सोपं सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकता. मग आता आहे अवेअरनेस, साक्षीभाव. अवेअरनेस, साक्षीभाव याचा अर्थ काय मित्रांनो? तुम्ही तुमचे थॉट नाही, तुम्ही तुमचे विचार नाही आहात, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आय थिंक, मला वाटते मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ह्या विषयावरती बोलले होते. तुम्ही त्यांना पाहणारे आहात. हे बघा, विचार येतात, फक्त पाहायचं. इमोशन्स येतात, त्यालाही ऑब्झर्व करायचं. रिॲक्ट करायचं नाही, कंट्रोलसुद्धा करायचं नाही. जेव्हा तुम्ही साक्षी बनता ना मित्रांनो,
तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे मुक्त होता. आता सर्वात महत्त्वाचं आहे स्पिरिच्युअल नॉलेज. बघा, ज्ञान है ना, फक्त मेडिटेशन करून चालत नाही, समजही असणं खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही गोष्टीची आपल्याला समज नसेल आणि आपण फक्त ती गोष्ट करतो म्हणजे त्याला अर्थ राहत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीला समजणं हे फार महत्त्वाचं असतं. 10 लोक आपल्याला समजून सांगतात ती गोष्ट वेगळी, पण आपण आपल्या वेनी त्याला किती समजतो हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नाहीतर फक्त काय ते म्हणतो ना आपण की पुस्तकी किडा, फक्त पोपटपंची आहे ना, वाचायचं, पण आपल्याला कळतंय काय हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ज्ञान फार महत्त्वाचं असतं है ना, समजूनही घेणं. म्हणजे काय, ज्ञान म्हणजे कुठलं की आत्मा म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आपल्या जीवनाचा महत्त्वाचं पर्पज काय आहे है ना, ह्या सर्व गोष्टी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जीवनाचा पर्पजच काय, नाही तर सर्व काही मिळवतो, सर्व काही करतो आणि पर्पजच नसेल तर आपल्याला ते फुलफिलमेंट राहत नाही, आपण पूर्णपणे हॅपी नाही राहत. वाटते आपल्याला की सर्व मिळवलं, पण वाटते कुठेतरी की नाही काहीतरी राहिलं आहे है ना. तर ते आहे, ह्या सर्व गोष्टी समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आत्मा म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, जीवनाचा पर्पज, याच्यावरती आपण एक सेपरेटेड व्हिडिओ आणूयात मित्रांनो नंतर पुढच्या भागामध्ये. आता फक्त हेच समजून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये की टॅबलेटवर आपण बोलतोय. ठीक आहे, तर ज्ञानामध्ये काय होतं ना की आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी समजायला लागतात. हे समजलं की मेडिटेशन काय होतं, अजून डीप होतं. म्हणजे बाकीचे जेवढे स्पिरिच्युअल व्हिडिओ आपण बघतो ना, तर ते आपल्याला फार इझी वेमध्ये समजतात, फार सोप्या पद्धतीने समजतात. कोणी आपल्याला एखादी गोष्ट त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितली ना, तर आपल्याला त्याच्या पुढचं पण समजून जातं की अच्छा हे आहे का. म्हणजे कोणी पण आता असं, मी म्हणजे फार वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये सांगत राहते, मेडिटेशनवरती जास्त भर देते. का देते, नुसतंच मेडिटेशन नाही, तर मेडिटेशननी, ध्यानाने आपण अजून खोल जातो आणि खोल गेल्यामुळे आपल्याला त्याचं नेमकं काय म्हणतात त्याला, की त्याचं जे ज्ञान आहे ते समजायला लागतं है ना. त्याचं जे ज्ञान आहे ते अजून आपल्याला डीप समजायला लागतं आणि मग ते आहे खऱ्या अर्थाने आपलं स्पिरिच्युअल गोष्टी, स्पिरिच्युअल टॅबलेट ही पण आपण म्हणू शकतो. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4 गोष्टी जाणून घेतल्या, जे आहे आपले स्पिरिच्युअल टॅबलेट. सर्वात पहिलं मेडिटेशन, ध्यान. दुसरं ब्रीथ, आपला श्वास. तिसरा आहे अवेअरनेस, आपला साक्षीभाव. चौथा आहे ज्ञान. ठीक आहे, 4ही गोष्टी आपल्यासाठी आपल्या सोलच्या टॅबलेट आहे. हे 4 मिळून होती स्पिरिच्युअल टॅबलेट. जर तुम्ही फक्त रोज 1 तास ही प्रॅक्टिस केली ना मित्रांनो, तर हळूहळू तुमचं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे बदलू लागेल आणि बदलेल याची गॅरंटी मी देते. शांती बाहेर नाही हे तुम्हालाही माहिती आहे, शांती काय तुमच्या आत आहे, पीस तुमच्या आत आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगेल, माझ्या गुरूंनी एक फॉर्म्युला सांगितला, जे आपण बोललो आता मेडिटेशन, ब्रीथ, अवेअरनेस, ज्ञान है ना, याच्यावरती अजून एक त्यांनी फॉर्म्युला सांगितलेला आहे, एक सिम्पल 3+2+1. आता हे 3+2+1 काय आहे, तर 3 घंटे ध्यान, 2 घंटे ज्ञान. आता ज्ञान म्हणजे कुठलं, फालतू गोष्टीचं नाही, स्पिरिच्युअल आध्यात्मिक गोष्टीचं ज्ञान. मग आता ते कुठलंही असो, आपल्या एखादे गुरु, संत, महात्मे जे होऊन गेले, ते स्पिरिच्युअल गोष्टी, आध्यात्मिक पुस्तकं वाचणं, हे 2 घंटे. त्याच्यानंतर 1 घंटा सज्जन सांगत्य. आता सज्जन सांगत्य म्हणजे काय, तुम्ही ध्यान करता, तुमचा एखादा, मग तुमची जी वाईब आहे, तुमची म्हणतो ना आपण की माझं एखाद्यासोबत, माझं फार लोकांसोबत नाही पटत, माझ्यासारखंच जो एखादा असेल त्याच्यासोबत पटतं. म्हणजे सांगायचं झालं की असं की आपली वाईब ज्याच्यासोबत मॅच होते ना, त्याच्यासोबत आपलं पटतं. आता आपण ध्यान करतो म्हटल्यावरती समोरचाही जर त्याच कॅटेगरीमधला असेल तर आपण दोघं मिळून एक त्याच विषयावरती बोलत असतो. तर कधी आपल्या प्रश्नाचे उत्तर समोरच्याकडून मिळतात आणि समोरच्या म्हणजे आपल्याकडून त्याला प्रश्नाची उत्तरं मिळतात. तर हे झालं आपलं सज्जन सांगत्य. ठीक आहे, तर हे 3+2+1 असं आहे की 3 घंटे ध्यान, 2 घंटे आपलं आध्यात्मिक ज्ञान जे आपल्याला घ्यायचं असतं आणि 1 घंटा आपलं सज्जन सांगत्य. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बघितलं तर स्पिरिच्युअल टॅबलेटमध्ये आपण याला सुद्धा ॲड करू शकतो. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आहे मित्रांनो. म्हणून स्पिरिच्युअल टॅबलेट तुम्ही जर डेली घेतली, ठीक आहे, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे मी जे सांगितलं तुम्हाला की अवेअरनेसमध्ये राहिला, मेडिटेशन केलं, तुम्ही ज्ञान घेतलं, तर तुम्हाला तुमच्या फिजिकल बॉडीसाठी टॅबलेट घ्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे. तर ह्याच गोष्टी आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये होत्या. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. कॉमेंटमध्ये नक्की लिहा की मी तयार आहे बदलण्यासाठी. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकमध्ये. तर तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.